नव्यानं परत सेज आलं, सेज नंतर पुन्हा कुठे नवनगर डोकं वर केलं, परत MMRDA हे नाही ना आलं. आणि आपण या सगळ्या गोष्टीवर बारकाईने सर्वजण लक्ष जसं आपल्यापैकी समजा आम्ही जर मंचावर कुठेही बसलो असतो तरी आता खाली असलेल्यापैकी आपण सर्वजण जाणकार आहे आणि आपलं सर्वांचं याकडे बारकाईने लक्ष होतं की सरकार आपल्या जमिनीवर कोणतं धोरण नव्यानं समोर आणते. एक मात्र नक्की होतं की ही जमीन जी आहे ज्या पद्धतीनं मुंबईच्या नजीक आहे, मुंबईच्या लगत आहे, तर या जमिनीचं मोल आपल्यापैकी बऱ्याच जणांना कल्पना होती. आणि याची कल्पना जवळपास 10-12 वर्षापूर्वी सेजच्या आंदोलनाच्या निमित्तानं कॉम्रेड विलास सोनवणे साहेबांनी वारंवार दिली होती की आपण मुंबईच्या किती जवळ आहोत. गुलाब्यापासून बोरवली किंवा कांदिवली हा परिसर, दहिसर हा परिसर मुंबई शहरामध्ये जरी असला तरी देखील तो लांब आहे. त्याच्यापेक्षा अधिक जवळ जर काय असेल तर उरण जवळ आहे. अटल सेतूनं हा संपूर्ण भाग, या संपूर्ण भागाचा अटल सेतू आणि विमानतळाच्या निमित्तानं त्या संपूर्ण भागाचा काय परिणाम होईल. जे दर सिडकोनं नव्या मुंबईतील 95 गावातील जमिनीला दिलेले आज जे दर आहेत, उच्चांकी दर आहेत, किंवा सिडको ज्या प्लॉटची विक्री बोली लावून करते, लिलावानं करते, आज आपल्याला याहीपेक्षा अधिकचा दर मिळणार आहे अशी परिस्थिती असताना सरकारनं 22.5% त्या शेतकऱ्यानं एक प्रकारे भीक द्यावी असं धोरण आणलं आहे. आणि मला वाटतं की आपण सर्वजण सुज्ञात आणि संघर्षाला तयार आहात की आपली जमीन कुठल्याही परिस्थितीत सरकारच्या असल्या कुठल्याही धोरणाला बली न पडता ती धुडकावून लावली पाहिजे आणि जमीन वाचवली पाहिजे. नुसती जमीन वाचवली पाहिजे का, तर आपल्या जमिनीबरोबर आपली घरं वाचवायची आहे. तर मूळ गावठाणाबाहेर असलेली घरं ही सगळी भविष्यामध्ये बेकारीशी ठरू शकतात. एकदा का अशा प्रकारचं कोणतं धोरण सरकार जेव्हा आणतं त्यावेळी त्याच्या आधीची काही पूर्वतयारी सरकार कुठली करून घेत नाही. सरकार 5 वर्ष येतात, निघून जातात. पुढचं एखादं सरकार एखादा मंत्री बसतो, एखादा अधिकारी बसतात, परंतु मग या सगळ्या तुमच्या प्रश्नांची कोणाला, समस्यांची कोणाला घेणं देणं उरत नाही आणि मग हे प्रश्न प्रलंबित राहतात. 1970 साली सिडकोची स्थापना झाली. जवळपास 80च्या किंवा 90च्या दशकामध्ये प्रत्यक्षात सिडकोनं भूसंपादनाला सुरुवात केली. 90-95 मध्ये वाशी शहर वसलं. सिडकोच त्या ठिकाणी प्लॅनिंग अथॉरिटी आहे, सिडकोच त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करते. परंतु द्रोणागिरी डेव्हलप व्हायला अजूनही तो 2026 चालू, द्रोणागिरी अजून डेव्हलप होते, अजून बराचसा परिसर डेव्हलप होतो. म्हणजे 50 वर्ष जर एखाद्या प्रकल्पानं जमीन सिडकोनं किंवा सरकारच्या एखाद्या अंगीकृत संघटनेनं, विभागानं ही धोरण लावायचं, शेतकऱ्याची जमीन 50 वर्षापूर्वी घ्यायच्या आणि त्याची डेव्हलपमेंट मात्र 50 वर्षांनी करायची. आपल्या बाबतीत ही गोष्ट होऊ शकते. आज जो दर आहे तो 50 वर्षात किती असू शकते याचा सर्वंकष विचार सरकारने करावा असं आपलं म्हणणं आहे. आणि म्हणून आज घडीला आपण या चर्चा करत असताना आपलं जमीन वाचवायची आहे. जमीन वाचवण्याबरोबर आपली घरं वाचवायची आहेत. कारण मूळ गावठाण महाराष्ट्राची जी घरं आहे ती सरकारच्या लेखी भविष्यामध्ये बेकायदेशीर ठरू शकतील हे आपण असंच म्हणत नाही. तर आपल्यासमोर इतिहास आहे. 95 गावातील जमिनी घेताना त्या ठिकाणी त्यांची मूळ गावठाणा बाहेर असलेल्या घरांचा विचार झाला नाही आणि आज 50 वर्षानंतर देखील त्यांच्या घरांवरती बेकायदेशीर घरं म्हणून टांगती तलवार आहे. त्यांच्यावर तोडक कारवाईची भीती असते आणि तोडक कारवाई होतात देखील. मग आपलं जर आपलं गाव असेल तर 20 आज प्रत्येक गाव जे आहे त्याचं मूळ गावठाण 20% 25% आहे. पलीकडे जे 75% बांधकामं झालेत आपण आपल्या घराच्या, आपण आपल्या मालकीच्या शेतीत केलेली आहेत किंवा आपण कष्टानं घामानं कमवलेल्या पैशानं त्या ठिकाणी आपण घरं बांधलेत. सगळी घरं अशी उद्ध्वस्त होऊन द्यायची नसतील तर आपल्या सर्वांमध्ये जाऊन जनजागृती करावी लागेल. हे सांगावं लागेल पटकून की अशा कोणी आपलं घरं वाचवायचे, आपल्या गावं वाचवायचे. आता गावं वाचवायचे म्हणजे कदाचित भविष्यामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नवी मुंबई विमानतळाला ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी जमिनी दिलेल्या आहेत सिडकोला देताना त्यांनी कधी विचार केला नव्हता की आज आपण ही जमीन देतोय सिडकोला, या जमीन देताना भविष्यामध्ये आपलं गाव कुठलं जाईल अशी कधी स्वप्न देखील कल्पना केली नसेल. कारण त्या गावांच्या पाठीमागं भली मोठी डोंगराची रान होती, दगड होता आणि दगडाचे डोंगर उचलून या ठिकाणी गाव उचलतील अशी कोणी स्वप्नात देखील विचार केला होता. आज नवी मुंबई विमानतळाच्या निमित्तानं तिथली 10-12 गावं पूर्णतः विस्थापित झाली. त्या लोकांचं पुनर्वसन केलं गेलं. आपल्या नशिबी हे भोग यायला नको. जसं कोयना प्रकल्पग्रस्तांचं झालं, कोयना प्रकल्पाला अनेक शेतकऱ्यांनी गावाच्या गाव ठेवलेली जमिनी दिल्या, परंतु कोयना प्रकल्पग्रस्तांचं मरण आजही देखील आपण डोळ्याने बघतोय. अनेक भागामध्ये कोयना प्रकल्पाचं मरण हे आपण बघतोय. सिडको प्रकल्पांचं मरण आपण डोळ्यासमोर बघतोय. ही जर आपल्याला व्यथा दुर्दशा आपली होऊ द्यायची नसेल तर आपल्या संघटनेतून काम करायला लागेल. आणि हा लढा जो आपला आहे तो निश्चितपणे धोरण सरकार आहे, त्यामुळे सरकारच्या विरोधात आपण धोरण आपल्याला लढा द्यावा लागतो.
वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की ह्या दुसऱ्या मुंबईच्या निमित्तानं हे जे शहर आहे ते या शहराच्या विकासाची ब्लूप्रिंट तयार आहे आणि हे शहर जे आहे ते खरंच तुमच्या आमच्या शेतकऱ्यासाठी किंवा इथल्या स्थानिकांसाठी त्या गावकऱ्यांसाठी असेल का, तर निश्चितपणे हा प्रश्न आपण पुन्हा सर्वांना विचारला पाहिजे की शहर माझ्यासाठी नाही, हा जो विकास हा माझ्यासाठी नाही, फक्त तुम्हाला माझी जमीन, माझ्या गावकऱ्यांची, आमच्या इथल्या स्थानिक भूमिपुत्राची जमीन ताब्यात घ्यायची, आमच्या लोकांना भूमिहीन करायचं आणि मग आमचं जी दुर्दशा आहे, जी मुंबईत आपले लोक बघतात, जी नव्या मुंबईत होतात, तिथल्या समाजाच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आपण या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण पेपरनं बोलायचे त्या आपण बोलतो, जो सर्व प्रशासकीय पातळीवर आहे, राजकीय नेत्यांशी पत्रावर आपण वाटचाल करतो, त्या संबंधित विभागांशी करतो. आपण गेल्या 10 वर्षांमध्ये या संदर्भात MMRD संदर्भात चांगलं असं काम केलं आहे. MMRDनं 2016-36चा विकास आराखडा जाहीर केल्यानंतर आपण 2017 साली आपल्याला कल्पना असेल की आपण 8,500 हरकती आपण नोंदवल्या. आपण गावात फिरलो, प्रबोधन केलं, जनजागृती केली आणि तब्बल 8,500 हरकती आपण नोंदवल्या. त्या नोंदवल्यानंतर आपण शांत बसून आपण आझाद मैदानामध्ये कल्पना असेल की वसई विरारपासून जे होतो जे मुंबईच्या परिसरामध्ये वसईपासून क्षेत्र सुरू करतं, आता कर्जत पण आहे आपल्याकडे, खालापूर पण आहे आणि अलिबागचं शेवटचं टोक आहे. तर ही सगळी गावं MMRD क्षेत्रामध्ये येतात, पण पहिली कुराड आपल्यावर बसते MMRDच्या निमित्तानं. जसं सरकारनं नुसतं सिडको, सरकारनं आता पण नियम दिले, सिडको आहे, MMRD, MSRDC पण आहे. या सगळ्या विभागांना, सगळ्या यांना एक म्हणजे आपण सरंजाईशी म्हणावं लागेल की सावकार म्हणावं लागेल की यांना एक संस्था दिली आणि या निमित्तानं तुम्ही शेतकऱ्यांची लूट करा आणि तुम्ही जमीन कब्जात घेऊन अदानी अंबानीच्या घशात घ्या. जे स्वप्न मुकेश अंबानी या जमीन घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अजूनही ते त्यांना पुन्हा मिळवायचं, त्यांना करायचं आहे. परंतु आपण ज्या पद्धतीने मागच्या शेतच्या आंदोलन लढलो, आज बरेच जण म्हणतात की आपल्याकडे जमीन किती उरली. माझं म्हणणं आहे की ज्याची जमीन उरली आहे ना त्यांनी संघर्ष तयार व्हा, ज्याचं घर शेतात बांधलंय त्यांनी संघर्ष तयार व्हा, तरच आपण लढा जिंकू शकतो. बोलासारखं खूप काही आहे, परंतु या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी हा विषय लोकांमध्ये घेऊन गेला पाहिजे. आपलं घर, आपली शेती वाचवायची आहे. 22.5% काय मिळेल भविष्यामध्ये 2013च्या भूसंपादन कायद्याने आपल्याला काय मिळणार हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु 2013च्या भूसंपादन कायद्याने जे मिळेल ते सर्वांना आश्वासक असेल, चांगलं असेल, तो मोबदला चांगला असेल, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि तो शेतकऱ्यांच्या फायद्याचा कायदा आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये याच्यावर संपूर्ण आपण चर्चा करू. निश्चितपणे बोलणी होईल, वाटाघाटी होतील, परंतु बोलणी तेव्हा होती, वाटाघाटी तेव्हा होती जेव्हा आपण इथं आपला आक्रोश करू, आपण संघर्षाला तयार असू आणि आपण जर सर्व शांत बसून राहिलो तर आपल्याला इथंची कोणी विचारायला येणार नाही, कोणी बोलायला येणार नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की आपण संघर्ष केला पाहिजे. 124 गावांमध्ये काम चांगल्या पद्धतीने चालू आहे, लोकांशी संपर्क सुरू आहे. आज या बैठकीच्या निमित्तानं तुम्ही ग्रामस्थ समोर आलात आणि हा विषय तुम्ही अधिक वेगानं आपल्या शेजाऱ्यांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये घेऊन गेलात तर निश्चितपणे आपल्या लढाईला चांगली ताकद येईल, आपल्या लढाईला चांगलं बळ येईल आणि निश्चितपणे आपण या समोर विजय वापरण्याला विश्वास करतो. इथं आवरे ग्रामस्थांचं पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद मानतो. आपल्या शेतकरी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सुधाकर साहेब यामध्ये चांगला अभ्यास करून आहेत, अनेक ठिकाणी काम करतात आणि त्यांच्या अभ्यासाचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल. या ठिकाणी आपल्या शेतच्या आंदोलनामध्ये ज्यांनी काम केलं आणि आपल्याला चांगलं बळ दिलं असे उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील या सगळ्या आपल्या आंदोलनामध्ये निश्चितपणे वेळोवेळी बळ देतात. भविष्यामध्ये ते देखील या सगळ्या आपल्या आंदोलनामध्ये उपस्थित राहतील. पुन्हा एकदा मी आवळे ग्रामस्थ तुम्ही मनापासून धन्यवाद मानतो. एक बैठक लागले, या निमित्ताने चर्चा होईल, लोकांमध्ये विषय जाईल आणि निश्चितपणे आपण या लढ्यामध्ये चांगली अशी ज्या पद्धतीनं सेजला पण सामान्यला परास्त केले त्या पद्धतीने आपण या ठिकाणी विजय मिळू असा मला विश्वास वाटतो. पुन्हा एकदा मला धन्यवाद बोलण्याची संधी मिळाली. तिथं फार मोठा नाशक करण्यात का नाही, परंतु जो काय आपल्या आपल्या समोर तो मांडण्याचा प्रयत्न केला सर्वांनी मनापासून ऐकतो, त्यामुळे धन्यवाद मानतो आणि तेच सांगतो. जय हिंद, जय महाराज. आपण एसीडेटचा असेल, काउंटी गॅलिंगचा असेल, जो लढाई त्याच्यामध्ये आपल्याला विधानसभेमध्ये बोलणारे पण आमदार होते आपल्या पाठीमध्ये. कोल्हापूरपासून पुण्यापासून लोकांनी आपल्याला सहकार्य केलं, त्याच्या माध्यमातून आपण ते पाठवतो. पण आता आपण 8-10 वर्ष बघतो, आपण संघटनेमार्फत बऱ्याच पत्रव्यवहार करतो, बऱ्याचदा त्यांच्या नोटिसा देतो, सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस. आता जो आपल्याला संघर्ष जो करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला पाठबळ वरिष्ठ म्हणजे नेते मंडळीचा असेल तर आपण हा पत्र पाठवू शकतो. कारण विधानसभेमध्ये 8 वर्ष एकही प्रश्न आपल्या तालुक्याचा नाही, जिल्ह्याचा सुद्धा कुठला आमदार मानत पासून तर इथल्या लोकप्रतिनिधी प्रत्येक लोकप्रतिनिधी
कुठल्या पण पक्षाचा असतो त्यांची आपण संघर्ष समिती मार्फत त्यांच्याशी चर्चा केलं पाहिजे. त्यांना उतरवले तरच लोकांची संख्या आपल्याकडे वाढणार. आणि आपण जेव्हा त्यांना उतरवू, जे मागचं सरकार होतं ते काँग्रेसचं होतं, काँग्रेसच्या सरकारने शेतकरी उभा केला होता म्हणून त्यांना जाण होती म्हणून त्यांनी ते रद्द केलं. पण हा जो सरकार आहे ना तो शेतकऱ्यांच्या पूर्ण विरोधात आहे, तो भांडवलशाहीच्या सोबत आहे. म्हणून आपल्याला सगळे प्रतिनिधींकडे जाऊन सगळ्यांना उतरवायला पाहिजे या आंदोलनामध्ये, तरच आपण सक्सेसफुल होऊ. आपल्याला माहिती आहे की आता शासनाने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व असं एक शिबिर, समाधान शिबिर असं आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी असं अलर्ट व्हायला पाहिजे की आपल्याकडे 10 एप्रिलला एक शिबिर आहे कोपरवलीच्या शाळेमध्ये. त्याच्यामध्ये ज्या ज्या म्हणजे येणे जागा असतील ते येणे जागा तुम्हाला एकदाच ते करता येतील. येणेला अजून परवानगी देण्याची गरज नाही. तुम्ही एकदाच त्याची फी भरून तहसील ऑफिसला ते येणे म्हणून डिक्लेअर होऊ शकता. दुसरा भाग, आपल्या शेतकऱ्यांचा किंवा आपल्या गावकऱ्यांचा एक प्रश्न आहे की एखाद्याने जागा घेतली असेल, मग ती बॉन्ड पेपर असेल, नोटरी करून घेतलेली असेल, अशा जागांसाठी तुम्ही अर्ज करा. म्हणजे जो तुकडा पोडा सातबारा जो होता त्यासाठी तुम्हाला त्या शिबिरामध्ये अर्ज करून त्याची परवानगी त्वरित तुम्ही घेऊ शकता. म्हणजे त्याला रजिस्ट्रेशन पाहिजे असं नाही. तर तुम्ही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याचा. ज्यांनी या जागा घेतल्या असतील, अर्धा गुंठा असेल, 1 गुंठा असेल, त्यांनी आपले अर्ज, म्हणजे तुमच्याकडे असणारा बॉन्ड पेपर असेल, नोटरी असेल, तर ते सादर करायचं आहे आणि त्यानुसार तुकडापोट सातबारा शासनानं जारी केलेला आहे आणि शासनानं सरळच सांगितलेलं आहे 22.5% तुम्हाला देऊन आम्ही तुमच्या जमिनी एक प्रकारे घेतो. त्यानंतर असं विचारलेलं नाही आपल्याला, किंवा देणार का, किंवा त्यासाठी तुमच्या अटीसाठी काय. आपण जर एखादी वस्तू विकत घ्यायला गेलो तर त्याची किंमत स्वतः राहतो आणि काही त्याला विचारतो. परंतु सरकारनं तसं न करता तुमच्या जमिनी आम्ही घेणार आहोत, हा भाव देणार आहोत आणि अशी अधिसूचना जारी केली. त्यानंतर कोपरवली इथे आपल्या या संघर्ष समितीची 20 फेब्रुवारीला एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारणतः सर्वानुमते असे निर्णय घेण्यात आले की येत्या काही कालामध्ये आपण संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावामधील कमिटीला अगदी चालना देऊन गावागावामध्ये मीटिंग घ्यायच्या आणि समाजामध्ये, जनतेमध्ये जनजागृती करून येणाऱ्या कालामध्ये एखादा मोठा मेळावा असेल, वळसे पाटील साहेब असतील किंवा त्यांच्यासारखे आणखी काही तज्ज्ञ लोक असतील या जमिनीच्या संदर्भात, तर त्यांच्यासारख्यांचं मार्गदर्शन, मग एखादा मेळावा आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती झाल्यानंतर मग एखादा मंत्रालयावर मोर्चा. आणि हे सर्व करण्यासाठी काय हवं तर तुमच्या सर्वांचं, अर्थातच सर्व शेतकऱ्यांचं या संघर्ष समितीला पाठबळ हवं आहे आणि ते पाठबळ मिळण्यासाठी जनजागृती केली जावी. त्या उद्देशानं आज ही मीटिंग आयोजित केलेल्या ह्याच्या एका मीटिंगचा हा मूळ उद्देश आहे. आणि या मीटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि शेतकरी बंधूंनो, आपण पाहिलं की 2016 ते 2036 हा एक सरकारनं आराखडा निर्माण केलेला आहे आणि त्या आराखड्यानुसार MMRDAला आपल्या ह्या KSC नवनगर समिती जी स्थापन करायची आहे किंवा तिसरी मुंबई, यासाठी एक विकसक म्हणून MMRDAची नियुक्ती केलेली आहे. हे करत असताना त्यांनी फक्त 22.5%चा आपल्यासोबत प्रस्ताव मांडलेला आहे. परंतु ह्याच सरकारनं जो 2013ला जमीन भूसंपादन कायदा अंमलात आणलेला आहे, बऱ्याच अंशी जर त्या कायद्याचा जे सुज्ञ आहेत त्यांनी व्हॉट्सअपवर जरी सर्च केलं की जमीन भूसंपादन कायदा, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला आपल्याला काय काय मिळणार आहे. आता जसं 22.5% आहे तसं त्यामध्ये सध्या बाजार मूल्य ज्या जमिनीचं आपलं असेल, बाजार मूल्य म्हणजे आपल्या इथं जे 1 गुंठा विकतो त्याचं नाही, तर जो विकसित भूखंड, आज तुम्ही आमची जमीन जर 2026ला ग्रहण केलीत किंवा संपादित केली, ह्या संपादित केलेल्या जमिनीवर जर तुम्ही आणखी 20 वर्षांनी म्हणजे 2046ला जर एखादा प्रकल्प आणत असाल तर 2046ला त्या जमिनीची काय किंमत होणार आहे
ही जमीन आणि त्या जमिनीच्या 4 पट भाव शेतकऱ्याला मिळेल अशी तरतूद 2013च्या भूसंपादन कायद्यामध्ये आहे. तर तो भूसंपादन कायदा आपण शेतकऱ्यांना, आपण जे आता 20 लोक इथं असू, प्रकाश पटेल सरांनी सांगितलं की जनजागृती आपण जे विचारवंत आहोत, इथं 20 जण असले तर गावामध्ये जाऊन आपण आमचे प्रत्येकाने 10-10 जणांना सांगितलं पाहिजे. मग आपल्याला ते 22.5% लोकांना वाटतं. रुपेश पाटील सरांनी इथं जरी सांगितलं नसेल तरी गोवटण्यामध्ये सांगितलं की 22.5% ही फसवणूक आहे आणि 22.5% मिळताना प्रत्यक्षात आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये फक्त 16% जमीन मिळतोय. तीही कशी विकसित झालेली, म्हणजे फक्त तुम्हाला भराव वगैरे करून दिलेली जमीन मिळेल. पण ती घेणार कोण? शेतकरी प्रत्यक्ष विकू शकत नाही. मग शेतकरी विकताना सुद्धा तुम्हाला काही दलाल मध्यस्थ करावे लागतील किंवा घालावे लागतील. माझे प्लॉट आहेत मला आलेले, हे विक्री करायला प्रत्यक्ष शेतकरी ज्याला पाहिजे त्याच्याकडे जाणार नाही. आणि प्रत्यक्ष तेव्हा विक्री करताना दलाल देखील आपल्यातली दलाली काढून शेतकऱ्याच्या हातात उरलं तर 10 ते 6% आपल्याला ते जमिनीचे मूल्य किंवा जमीन तिचा तुकडा हा मिळणार आहे. आणि त्या जमिनीवर आपण प्रत्यक्ष आपली मुलं घरं बांधायला किंवा बंगले बांधायला जातील असं नाही. तर हे का आपल्याला नको आहे? हे जनतेमध्ये आपण ह्या गोष्टींची जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि ती जनजागृती प्रत्येक गावोगावी व्हावी. ही जनजागृती होताना ग्रामस्थांनी जो मुद्दा विचारात म्हणजे आपल्यासमोर मांडला, खरं तर हा प्रोफेसर आपल्या चर्चेला कधी हा विषय आला नाही. पण यापुढं त्यासाठी आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. मोर्चे आंदोलनं जेव्हा होतात तेव्हा आंदोलनामध्ये सर्वांच्यावर केसेस आम्ही रत्नाकर किंवा आहेत आमच्या MSCBवर आंदोलन केलं जवळजवळ 6 ते 7 वर्ष केसेस भोगल्या. या ॲक्सिडेंटमध्ये मी जरी म्हणजे पुढं नसलो तरी कमिटीवर माझे वडील होते, वडिलांची नावं केसेसमध्ये होती. सर्वांनी हे भोगलेलं आहे. पण तरी देखील आपला शेतकरी यातून मागं हटणार नाही, पुढं सरसावेल. कारण उद्याचं भविष्य आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागेल. माझी सर्वांना विनंती आहे की माहिती आपले माहितीगार सर्व देतातच आहेत, त्यांच्यामधून आपल्याला मिळेलच. परंतु ती जी माहिती मिळेल ती आणखी शेतकऱ्यांच्या पुढं किंवा ग्रामस्थांच्या समोर मांडून आपल्या जमिनीचं आजचं बाजार मूल्य काय आहे म्हणून आपण विरोध करतो. काहींना वाटतं 22.5% मिळतोय मग काय जमीन द्यायला हरकत आहे. पण 22.5% मिळताना प्रत्यक्ष काय हातात मिळतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून 22.5% घ्यावं की 2013चा भूसंपादन कायद्यानुसार आमच्या जमिनी घ्या हे सांगावं. त्याच्यामध्ये जे काही 2013च्या भूसंपादन कायद्यामध्ये तरतुदी आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक तरतूद अशी आहे MK सर की त्याच्यामधला एखादा मुद्दा जर शेतकऱ्याला पसंत नसेल तर त्याविरुद्ध शेतकरी कोर्टात सुद्धा जाऊ शकतोय. शेतकऱ्याला म्हणजे सरकारच्या ही सुद्धा आपल्याला एक संधी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बाकी सर्व तुमच्या 18 अटी आहेत, त्याच्यातल्या 17 अटी आम्हाला मान्य आहेत, परंतु ही 18वी अट मान्य नाही तर त्याविरुद्ध जाऊ शकतोय. आता मागेच कुठला तरी प्रकल्प आहे त्यासाठी एक भरगच्च मोबदला न्यायालयाने दिलेला आहे, सुधाकर पाटील साहेब सांगतील. आणि तो मोबदला इतकाच म्हणजे न्यायालयाने शेतकऱ्यांना द्या असं सूचना केली की तेवढी सरकारसुद्धा देऊ शकत नव्हतं. त्यामध्ये मध्ये काहीतरी मांडवली होऊन तो व्यवहार झाला. जवळपास काहीतरी 57 ते 60 लाख रुपये गुंठा तिथं तेथील शेतकऱ्यांना मिळाला. तर तशा प्रकारची माहिती सर्व वरिष्ठ आहेत आपल्या पदाधिकारी इथे देतीलच. पुन्हा एकदा या मिटिंगसाठी जमलेल्या सर्व शेतकरी मजूरचा आणि पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो बोलायची संधी दिल्याबद्दल आणि थांबतो. 10 फेब्रुवारी 2026 हा जो निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे 22% देऊन त्याच्यावर आम्ही लगेच मुख्यमंत्री आणि नगर विकास मंडळाला पत्र आम्ही दिलेलं आहे आणि आपण सूचना केल्या. आता या घडीला आम्ही आपल्या विभागातील आमदार आहेत, खासदार आहेत, माजी खासदार आहेत, माजी आमदार आहेत. आवाज येते का माझा? तर अगदी सगळ्यांना जे आपल्याशी संबंधित आपल्या विभागात नव्या मुंबईचे आमदार असतील, आपले रायगड जिल्ह्याचे आमदार आहेत, सगळ्यांना माझे आमदार आहेत, सगळ्यांना निवेदनं आपण तयार केलेले आहेत. आणि आजपासून जसं शक्य होईल तसं या पत्रांचं निवेदन आपण सादर करणार आहोत, त्याला आपण विरोध करणार आहोत.
आम्ही जनसंवाद आपल्या ठिकाणी या ती व्हायलाच पाहिजे आणि ज्या ज्यावेळी आपला लढा असेल त्या त्यावेळी प्रकारचे सत्ताधारी असतील आणि विरोधी पक्ष सर्वांना आपली निवेदन आपली तयार झालेली आहे आणि ते करायचं आपण काम करून त्याचा प्रोग्राम मोठा असेल आपला उत्सव आहे टाकण्यात येईल. दुसरा मुद्दा सर आपण आम्ही माहिती दिली कोकणचे केंद्र आहे म्हणजे आपली ती कोट्यावधी रुपयाची आहे कोट्यावधी रुपये पण त्या जमिनीवर संकट आलं आहे म्हणून आमची तरुण लोक अशी काय त्याच्यासाठी आले एकत्र वगैरे किंवा काय असं होत नाही हे सगळीकडे आपलं गाव असेल आमचं गौरव असेल सगळीकडे ते परिस्थिती आहे आणि ते फार मोठ होते असू द्या परंतु त्यांना जेव्हा आपणच जेव्हा त्यांना सांगतो आपण सगळे ज्येष्ठ आहोत तेव्हा त्यांना त्याची माहिती कळेल आणि ते सुद्धा आपल्यासोबत येतील सहभागी होतील आपण अशा प्रकारचे आपण अशा प्रकारे मंडळी एकच लक्षात ठेवूया हा केवळ प्रश्न जमिनीचा नाही सर्वांनी सांगतो तुम्हाला सांगतो सरकार कुठले असतं सरकार कुठले असू द्या सरकार आणि अधिकारी वर्ग एवढा निष्ठुर एवढा स्वार्थी आणि एवढा भ्रष्ट असतो की ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी एकदा आपल्या ताब्यामध्ये आल्या की त्याच्यावर व्यवसाय करायला ते मोकळे झाले जे आज सिडकोमध्ये आपल्या या प्रकल्पाच्या निमित्तानं आपल्यावर पहिलं संकट आहे की आपली घरं आपल्या डोळ्यात देखत जे स्थलांतरित होण्याची शक्यता आहे आणि आपली गावं पण का याचा आपण विचार करतो तुम्हाला उदाहरण एकच सांगतो मग सुनीलने सांगितलं 95 गाव आपल्या बाजूला आहे ती गावं भेंडकर नवघर ते पुढे कळगाव ही 95 गावं दुसऱ्या मुंबईसाठी सगळ्या जमिनी देऊन टाकल्या त्यांनी एक इंचही जमीन त्यांना सरकारनं ठेवलं नाही एक इंच आता त्यांच्याकडे सुद्धा पैसा वगैरे आला त्यांनी आजूबाजूला गावाच्या शेजारी घरं बांधली त्यांना असं म्हटलं की आपण एवढा मोठा त्याग केला आहे सरकारसाठी एवढी जमीन दिली मुंबई एवढी उभी राहते आपल्या जमिनीवर तर सरकार आपली घरं नेहमीच करते हा त्यांना अगदी सार्थ त्याला विश्वास होता परंतु मंडळी 55 वर्षामध्ये त्यांचं एकही घर त्यांचं निर्मित झालं नाही आणि आता कुणीतरी त्रयस्थ एका माणसानं राजीव कृष्णाचं नाव आहे राजीव कृष्णा उत्तर प्रदेश सरकारने हायकोर्टमध्ये केस टाकली त्यांनी सांगितले की नव्या मुंबईमध्ये म्हणे खूप सारी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्याच्यामुळे विकासाला अडथळा निर्माण होतो आणि ही अनधिकृत बांधकामं मोडायला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या प्रकल्पग्रस्तांची भूमिका आहे आणि त्यांची गरज आहे उद्या चालू करते उद्या एका त्या प्रकल्पग्रस्ताच्या घरावर तोडत कारवाई 55 वर्षानंतरही त्यांची घरं निर्मित झालेली नाहीत परंतु ती निर्मित व्हावी माझ्या घरावर थोडं चांगलं आणू नका समोरच्या जे काही तोडत कारवाई विभाग आहे त्याच्या अधिग्रहण करण्याचे हातात वेगळा करून पैसे देतात आपलंच घर वापरण्यासाठी थोड्यात का माझ्या घरावर तोडत कारवाई हे घ्या तर आता काहींच्याकडे पैसे आलेले आहेत काहींनी 5-5 मंदिर इमारती बांधलेल्या आहेत तेही जातात ही अवस्था आपलं घर वापरण्यासाठी या आपल्या बांधवांची आणि म्हणून हा जो प्रश्न आहे की हे सगळे अधिकारी वर्ग जे आहेत ना ते फक्त दुसऱ्या मुंबईची जशी जमीन आपल्या ताब्यात आल्यावर आम्ही सिडको हे सगळं भ्रष्टाचाराचं प्लॉट म्हणून गेलेलं आहे तसं ह्या दुसऱ्या मुंबईची जमीन आमच्या ताब्यात घेतल्या का आली की मग ती कुणाला कशी द्यायची प्रत्येक प्लॉटमध्ये कसे पैसे काढायचे हे अधिकारी वर्ग ठरवून आहेत आणि मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्य जे आहेत हे त्यांच्याशी हात कधी पुढे असू द्या सगळीकडे हीच परिस्थिती आहे सन्माननीय नगरविकास मंत्र्यांचं नाव घेत नाही नाव लौकिक आहे त्यांचा पदलौकिक आहे सिडकोमध्ये किंवा मुंबईमध्ये कुठेही जर एक बांधकाम जर होत असेल नवीन तिथं टक्केवारी ठरलेली आहे FSI म्हणतो FSI तो थोडासा वाढवला तर आपल्याकडून एकरच्या भावानं जमीन घेतात तिथं एका स्क्वेअर फीटला त्यांचा रेट 3,000 रुपये आहे 3,000 रुपये एका स्क्वेअर फीटचा रेट ही सगळी अशी अवस्था आहे आम्ही सगळं अनुभव आणि जीव तुटतो की साला जमिनी आमच्या आणि त्याचा
काही आस्थापनामध्ये कामाला आहेत त्यांनी याचा काही विचार नाही करायचा. अरे आम्हाला काय आमचा आत्मसन्मान आहे की नाही, आमची जमीन कुणी घेतली घेऊ पाहतोय, आमच्या घर उपोष होण्याच्या मार्गावर आहे आणि आम्ही झोपायचं तर नाही. आपल्याला त्याच्यामध्ये हा फार मोठा धोका आहे. कारण लक्षात ठेवा, तुमचा औरा असेल, गोवत्र असेल, विंधन असेल, कुठलंही गाव असू द्या, या सगळ्या गावातील 80% घरं, 100 घरं असतील तर त्यातील 80 घरं अनधिकृत आहेत. गावठाणाच्या मूळ गावठाणाच्या बाहेर आहेत. तुमच्या औराची सुद्धा तुमचे 1000 घरं असतील, त्या 1000मधले 800 घरं जे आहेत, ही 800 घरं अनधिकृत आहेत आणि ते उद्या म्हणू शकतील ही घरं अनधिकृत आहेत, पण तुमच्यावर आम्ही मेहरबानी करतो अशी की ही सगळी घरं तुमचे पाडतो आणि तुमची राहायची व्यवस्था त्या नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गाव उडल्याचं दुःख काय असतोय हे आपल्या शेजारीही गाव आहे म्हणजे आम्हाला आता संपलं आमचं म्हणणे. आम्ही जेव्हा आमचा गाव आमच्या डोळ्यात देखत कितीतरी ज्येष्ठ नागरिक गेले हो ते बघून काय आहे, कुठं आहे समाज, काय नाही. तर हे संकट फार मोठं आपली घरावर आहे. आपल्याला त्यांना सांगायचं आहे, जोपर्यंत आमच्या सगळ्या घरानं आमच्या गावातील शेवटचं घर 4ही दिशानं हे तुम्ही गावठाण विस्तार प्रमाणाचं करा आणि आमचे सगळे घरं तुम्ही नियमित करा, आमचं गाव सुरक्षित करा, मग दुसरा विचार आहे. आपण या गोष्टीवर चर्चा केली आणि आता साहेबांनी सगळं सविस्तर सांगितलं पण खूप छान त्यामुळे त्याच्यावर काही मी बोलत नाही आणि आम्हाला ते काय बोलायचं नाही. फक्त तुम्हाला एक विनंती करतो, आता ठीक आहे हे तरुणापर्यंत न्याच, पण तुमच्याकडे अशी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, शिक्षकांची संघटना आहे किंवा काहीतरी एखादं मित्रमंडळ असेल, त्यांच्यापर्यंत हा विषय जाऊ द्या. म्हणजे निदान त्या माध्यमातून ते 10-15 लोक एकत्र जमतात, तिथं त्याची चर्चा होईल, बरं का? कुठेही आणि जिथं संधी मिळेल म्हणजे एखादा कार्यक्रम असला तुमचा, आता महाशिवरात्र झाली, आता रामनवमी येणार आहे, हनुमान जयंती आहे, त्या माध्यमातून ज्या वेळेला त्याच माध्यमातून ज्या वेळेला ही तरुण मंडळी किंवा एक काही जबाब एकत्र येईल त्यावेळी कृपया याची चर्चा करा. तो संकट किती गंभीर आहे हे ओळखा. आणि दुसरं गोष्ट, आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे या माध्यमातून केले दावे नको. कारण काय आम्ही आहोत म्हणून ठीक आहे, पण ज्यावेळी तुमची गावातली ज्यावेळी संघटना असते त्यावेळी एकमेकावर अनावश्यक दोषारोप पण काय होणार, आपलं नुकसान होणार. आणि हे जे आहेत काठावर बसलेले त्यांची मजा होते, तर असं नाही आपलं झालं पाहिजे. आणि हे तुमच्या गावात नाही, आमच्या गावात पण तेच आहे, आमच्या गावात पण तेच आहे, सगळीकडे तेच आहे. पण हे काय आशेचं किरण, आपल्यासारखी काही मंडळी लढणारी पण आहे. हे आम्ही 2005 पासून बघितले. त्यावेळी आम्ही छोटे कार्यकर्ते होतो, छोटे म्हणजे शरीराने नाही, पण त्यावेळी आम्ही छोटी छोटी कामं करतो. रुपेश, मी, विलास गावड वगैरे खुर्च्या, बरोबर ना बोलतात, आम्ही खुर्च्या लावायचो, आम्ही पाणी द्यायचो. पण हे हळूहळू आम्ही शिकलो, आम्ही पण त्यावेळी सेवेत होतो. ठीक आहे, जवळजवळ तासभर आपण शांतपणे हे सर्व ऐकलेलं आहे आणि सुदैवानं याचं गांभीर्य आपल्या लक्षात आलेलं आहे. आपल्या चेहऱ्यावरील जो भाव आहे ते आम्हाला पूर्ण सांगून जाते की हे सगळं लक्षात आहे. बरोबर संदीप? तर हे आपण आता करूया काम. आणि आज या निमित्तानं म्हणजे आपले एक मित्र आहेत PS पाटील पुण्याचे, त्यांच्या मुलीचं लग्न पण आहे, तिथं आम्हाला जायचं आहे 12:30. पण तरी 9:30ची म्हटलं मिटिंग आहे, तिथं पावणे झालं आपण पोहोचूया तिथं, त्याप्रमाणे आम्ही आलो. तासभर या गोष्टीचं विवेचन झालं, गांभीर्य तुमच्या लक्षात आणून दिलं, हे आपण शांतपणे ऐकला. आणि ठीक आहे, कधी कधी काय असतं, लढणारे पाहिजे, नुसतात अनावश्यक तो हे नको. फक्त आपली आता जबाबदारी आपण सगळ्या विषय घ्या. आणि नेमके तुमचे विशेष आभार, त्याचं कारण सांगतो. ही महत्त्वाची माहिती दिली. माझ्याकडे पण एक असं प्रकरण आहे माझ्या भाषाचं, तर त्या दिवशी आम्ही येतो, आम्ही सगळेच जण येऊ. आपले सगळ्यांचे सर्वप्रथम पाटील साहेबांचे आभार आपण मानूया. आपले सचिव आहेत त्यांचे आभार मानले, नंतर आपले सरपंच मॅडम आहेत,
आणि सध्याचे गावचे विद्यमान अध्यक्ष आहेत आपण सर्व मान्यवरच आहोत. आम्ही इथं बसलो पण आम्ही बाहेर बोलून तथ्य वगैरे आहोत असं कामच आहोत. सगळ्यांचे पूर्ण श्रद्धा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.